कार्यक्रमात मी माधवी वाडकर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज मराठी भाषा दिवस आहे। खरंच खूप सुंदर आणि समृद्ध अशी ही आपली भाषा आहे आणि आज विशेष या मराठी भाषा दिनानिमित्त मी आली आहे गप्पा टप्पा मारायला मोक्ष या मराठी रॉक बँड सोबत। तर चला वेळ नको घालवूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया। मराठी भाषा दिवस आहे आणि मराठी रॉक बँड म्हणजे काहीतरी एकदम वेगळंच आहे। सो काय सांगाल या रॉक बँडची सुरुवात कशी झाली, पण त्याच्या आधी तुमच्या सगळ्यांबद्दल मला थोडी माहिती हवी। नमस्कार, मी सागर जोशी, मोक्षचा फाउंडर मेंबर आणि मोक्षसाठी बेस। माझं नाव प्रदीप पवार आणि मी मोक्षचा ड्रमर आहे। मी रुपेश विश्वकर्मा, मोक्षमध्ये मी कीबोर्डिस्ट आहे। मैं जिमी अलेक्झांडर और मैं मोक्ष के लिए गिटार प्लेयर। हाय, माझं नाव ऋषिकेश भोईर आणि मी मोक्षमध्ये लीड व्होकलिस्ट आहे। सागर, ती तुझ्याकडे येते कारण जसं मगाशी मी म्हटलं की वैद्यकीय क्षेत्र आणि मोक्ष ह्याची सुरुवात, तर ही संकल्पना कशी सुरू झाली, तुझ्या डोक्यामध्ये ही आयडिया कधी आली आणि एक रॉक बँड ते आता यश तेवढं गाठलं आहे की जसं की अनेक मराठी पिक्चर आहे, खूपसे अल्बम आहेत, जीनियस वर्ल्ड अवॉर्डसुद्धा तुम्हाला मिळालेलं आहे, तर ह्या यशामागचं सगळं काय सांगशील? ॲक्च्युली 1 मे 2009 म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त मोक्ष या बँडची स्थापना झाली। पहिल्यांदा मोक्ष डिक्लेअर झालं की जगातला पहिला मराठी रॉक बँड म्हणून। खास महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही 4 मराठी ओरिजिनल्स केलेले आणि RJ जितुराज बरोबर रेडिओ मिर्चीला खास आम्ही हा प्रोग्राम करून गुगल सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या अंडर ही गोष्ट त्यांनी ॲक्नॉलेज करून ते डिक्लेअर झालं। तर अशी ही सुरुवात मोक्षची झाली। गंमत अशी की वैद्यकीय क्षेत्राचा एक थोडासा म्हणतो ना बॅकग्राऊंड असल्यामुळे लोकांना जो होणाऱ्या व्याधींमुळे असलेला जो त्रास आहे त्याच्यात असं वाटायचं की कुठे ना कुठेतरी शेवटी आपण ही जी धावपळ करतोय ती कुठेतरी मोक्षप्राप्तीसाठी करतोय। आपण बघतो की एक आपलं वय झाल्यानंतर लोक स्पिरिच्युअलिटीकडे जातात, लोकांचा कल बदलतो आणि मोक्षप्राप्तीसाठीची धावपळ सुरू होऊन जाते। तर अशा ह्याच्यात वाटलं की कुठेतरी 2 क्षण लोकांना असे द्यावे लाईव्ह शोजमधनं की 2 तासाचा शो बघून त्यांना मोक्षप्राप्ती काय असते ह्याचा थोडासा जरी आस्वाद मिळाला तर त्यांना बरं वाटेल की 2 तास त्यांच्या आयुष्यातले अतिशय सुंदर गेले, की सगळं स्ट्रेस बाजूला राहिला, 2 तास त्यांनी एन्जॉय केले, चांगलं अनुभव घेतला आणि घरी गेले, काहीतरी चांगला थॉट घेऊन घरी गेले। म्हणून मोक्ष हे नाव जन्माला आलं आणि ही कॉन्सेप्ट जन्माला आली आणि ओव्हरऑल शोची संकल्पना पण त्याच हिशोबाने की फक्त एंटरटेनमेंट नाही तर लोकांना यातनं काहीतरी चांगली व्हॅल्यू पण द्यायचा आम्ही प्रयत्न करतो। आणि खरंच जसं मी म्हटलं की अनेक चित्रपट आहे, मराठी चित्रपट ज्याच्यामध्ये तुम्ही गाणी दिलेली आहेत, खूप अल्बम्स तुम्ही केलेले आहेत, पण आपण म्हणतो ना यश सहज सोपं मिळत नाही, खूप संघर्ष करावा लागतो, खूप प्रॉब्लेम्स येतात, ते आपल्याला त्यांना सामोरं जावं लागतं। तर असे काही क्षण किंवा असे काही प्रॉब्लेम्स, काही चॅलेंजेस आले होते का की जे पार करून आज हे सगळं यश मिळालं, की आजही ते आठवतात की नाही तो दिवस असा होता की खूप संघर्षाचा दिवस होता, पण तिथे हार न मानता जिद्दीने तुम्ही पुढे गेलाय? नक्की। 2010 किंवा 11ची गोष्ट असेल, पाम एक्सपो नावाचा नेस्को ग्राउंड्सला खूप मोठा भारतातला म्युझिक एक्झिबिशन असतं, ते होतं की सगळ्या प्रकारचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि त्यांच्या डिस्प्लेवर असतात आणि ओव्हरऑल भारतात म्युझिकमध्ये काय नवीन घडतं आहे त्याचं वर्षातलं एक असलेलं एक्झिबिशन असं ते असतं। तर नवीन बँड होता, नवीन पोरं, अगदी म्हणतो ना की म्युझिक फील्डमध्ये फारसं सेटल्ड नाही, तर आम्हाला मराठी बँड असल्यामुळे त्यांच्या मेन स्टेजवर वाजवण्याची संधी मिळाली, आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती। तर अशा ह्याच्यात गंमत अशी झाली की आम्ही वाजवणं म्हणजे आमचा स्लॉट होता, त्याच्यानंतर एक फॉरेनचे जे ड्रमर होते जॉन टेम्पेस्टा म्हणून, तर ते वाजवणार होते, इंटरनॅशनल ड्रमर। तर ऑब्व्हियसली त्यांचा स्टेज म्हणजे मेन इंटरनॅशनल आर्टिस्टसाठी असलेला जो स्टेज होता, पण नशिबाने आपल्याला मराठी बँड आणि फर्स्ट टाईम युनिक असल्यामुळे तो स्टेज आपल्यालाही उपलब्ध करून दिला होता। पण काही टेक्निकल कारणांमुळे असं झालं की आम्हाला तो शो वाजवायच्या आत तो ड्रमरही आधी आले आणि आमचा जो वेळ होता तो निघून गेला, त्यामुळे आम्हाला स्टेजवरनं उतरवण्यात आलं एकही गाणं न वाजवता। तर ह्याची थोडीशी मनाला खंत लागली की एवढा चांगला ऑडियन्स आहे, एवढा मोठा स्टेज मिळतोय, तर एखादं गाणं जरी वाजवायला मिळालं असतं तरी आम्ही धन्य झालो असतो। जसं म्हणतात की शेवटी वारी कशी आहे की एवढे दिवस तुम्ही त्या वारीत चालतात, पण ते विठुरायाचं एक क्षणाच्या दर्शनासाठीच असतं, तिकडे जाऊन कोणाला गर्भगृहात बसू देत नाही, पण माणसाला खंत नसते, त्याला फक्त एक क्षण त्या दर्शनाचं हवं असतं। आम्हालाही स्टेजवरनं त्या ऑडियन्सचं दर्शन हवं होतं। पण मग आम्ही विचार केला की ठीक आहे, वाईट वाटलं, करायचं काय, म्हणून मग आम्ही एक मोटिवेशनल गाणं लिहिलं घे बरारी नावाचं त्या दिवशी। आणि म्हणतो ना आपण की लोकांचं प्रेम किंवा ओव्हरऑल महाराष्ट्राच्या जनतेची साथ इतकी स्ट्रॉंग होती की म्हणजे ह्याला आपण काय म्हणू की मीडियाने इतक्या चांगल्या पद्धतीने ही गोष्ट धरली, आम्हाला यातनं न्याय मिळवून दिला आणि नेक्स्ट डे म्हणजे आम्हाला स्वतःहून फोन आला त्यांच्याकडनं की तुमच्याबरोबर जे झालं ते वाईट झालं, तुम्ही प्लीज या आणि एक गाणं तरी वाजवून जा, तुम्हाला आम्ही वेळ देतो।
म्हणजे हे आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला आमच्यावर एवढे चांगले आशीर्वाद ब्लेसिंग्स मिळाले की आम्हाला परत जायला मिळालं. परत जाऊन आम्ही स्टेजवरती जे गाणं बनवलेलं खास मोटिवेशनल जे आज आपण प्ले करणार आहोत, तर ते गाणं आम्ही तिकडे वाजवलं खास लोकांसाठी. तर आमच्यासाठी म्हणतो ना कुठेतरी एक विश्वास निर्माण होणं की आपण जी काही मेहनत घेत आहोत त्याला परमेश्वराची तर साथ आहेच, पण मीडियासुद्धा एक काय म्हणतो आजच्या काळातला एक परमेश्वरच आहे, जेणेकरून म्हणतो ना काही ठिकाणी न्याय द्यायला वेळ लागतो, तर तिकडे मीडिया आज लवकरात लवकर न्याय देण्यात मदत करू शकते. तर अशा पद्धतीने आम्हाला म्हणतो ना देवरूपी मीडियाने न्याय देऊन अशा प्रकारे म्हणतो ना आमच्या कष्टाचं चीज झालं. आम्हाला खूप आम्ही भाग्यवान आहोत त्या बाबतीत. खूप छान. मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारावा असं वाटेल की अशी एखादा क्षण की जसं सागरने सांगितलं की ती वेळ आली होती की एक गाणं हवं होतं, पण दुसऱ्या दिवशी स्वतःहून फोन आला. तर असा काहीतरी क्षण की जी अचिव्हमेंट तुम्हाला वाटली की नाही मी मोक्ष ह्या रॉक बँडचा एक भाग आहे आणि मला ह्याचा खूप अभिमान आहे. सो असा एखादा क्षण किंवा काही गोष्ट तुम्हाला आम्हाला सांगावीशी वाटेल, प्रेक्षकांना शेअर करावीशी वाटेल. सुरुवात करूया आपण रुपेश. आम्ही एकदा परफॉर्म करता वेळी मला असं वाटलं मी इंडिव्हिज्युअल भरपूर परफॉर्म केलं म्हणजे लाईक सोलो आर्टिस्ट म्हणून, पण लोक जेव्हा तुम्हाला ऐकायला येतात ना तेव्हा तुम्हाला वाजवायला खूप हे वाटतं की आता मला हे ऐकणार आहेत, हे ऐकायला आलेत. पण जेव्हा मी मोक्षसोबत परफॉर्म केला तर लोक आम्हाला ऐकायला येतात की आता हे असा सोलो वाजवणार आहेत, आता असा गाणं असतो यांचा आणि अशा पद्धतीने वाजवतात ते खूप चांगला वाटला की कोणतरी आहे की आपल्याला ऐकायला होतं मोक्षच्या नावाखाली. तर ते खूप मला चांगलं वाटलं की आपण ॲज अ लाईक मोक्ष आर्टिस्ट आपण खूप प्राऊड फील करतो. येस, कसं आहे माहिती आहे का, मोक्षाचा ब्रँड म्हणून लोक ओळखले जातात. म्हणजे एक मोक्ष परफॉर्म करतो तर लोक एका वेगळ्या, जसं रुपेशने सांगितलं की एका वेगळ्या दृष्टिकोनातून एक लोक आम्हाला म्हणजे ॲज अ आर्टिस्ट बघतात. तर मी सुद्धा असे बरेचसे लाईव्ह शोज केलेत किंवा म्हणजे हे केलेत. बट जेव्हा मोक्षसोबत परफॉर्म करतो तो एक लाईव्ह आरोमा असतो, जे काय परफॉर्म करायची जी ताकद जेव्हा मिळते ना देवाकडून, जी एक मराठी सॉंग्सबद्दल जे आपण गातो सर्व देवांचं वगैरे, ती एक वेगळी एनर्जी असते, एक वेगळी एक युनिकनेस असते जी सादर करताना खूप मजा येते. तर दॅट्स इट. खूप चांगलं वाटतं परफॉर्म करताना. जी मी एक किस्सा सांगेल आपल्याला, कारण औरंगाबादच्या शोचा आणि तिकडून येणाऱ्या स्टुडंटची तो दिस इज कुछ 2011 या 12 का स्टोरी रह गई. एंड हम लोग औरंगाबाद गए थे शो प्ले करने एंड हमारा शो बहुत अच्छा था. एंड आई एक्चुअली गॉट अ स्टूडेंट फ्रॉम औरंगाबाद हु कम टू बैक देन माई क्लासेस वर इन वाशी में क्लास था मेरा. वो औरंगाबाद से वाशी में से सीखने आता था. हाँ, मतलब सैटरडे को वो ट्रेन में बैठेगा, संडे को क्लास होता था, क्लास करके वापस घर. और वो इंजीनियरिंग स्टूडेंट था, so उसका पापा भी साथ में आते थे. तो दैट वाज कमिटमेंट. आई मीन यू नो सम स्टुडंट्स आर लाईक दॅट. चक्क औरंगाबादवरून स्टुडंट येणं शिकायला, ते सुद्धा म्युझिकच्या प्रेमापोटी आणि ते सुद्धा एका शोच्या इम्पॅक्टमुळे असं आहे. तर खूप म्हणजे खूप मोठी फॅन मुवमेंटपेक्षा काही कमी नसेल नक्कीच. सो जसं आता आपण ऐकलं की फॅन मुवमेंटपेक्षा कमी नाही आहे. सो खूपचे फॅन्स तुमचा लाईक आहेत असतीलही आणि जे तुम्हाला फॉलो करतात आणि मोस्टली कॉलेज मुलं त्यांना म्हणजे मला सुद्धा जेव्हा पहिल्यांदा मी मोक्ष रॉक बँड अरे वाव याशी आपण पण कॉलेजमध्ये असं काहीतरी ग्रुपने करायला हवं होतं असं, तर खूप असा ग्रुप किंवा मुलं यंगस्टर विचार करतात, त्यांना काय एक मेसेज तुमच्याकडनं काय मेसेज द्या? एक महत्त्वाचा मेसेज म्हणजे की जर तुमच्या मनात इच्छा असेल आणि म्हणतो ना कुठे ना कुठेतरी आपल्याला एक गट फिलिंग सांगत असतं की नुसतं संगीत नाही, एखाद्या कुठच्याही क्षेत्र असेल, संगीत असेल, कला असेल, काही असेल, जर तुम्हाला आतमधनं इनर कॉलिंग आहे की मला ह्यात काहीतरी करावं असं वाटतं आहे, एकच प्रॉब्लेम जो आड येतो ती म्हणजे कन्सिस्टन्सी. तर आपल्याला जर वाटते की हां नक्की आपण हे करू शकतो तर ते कन्सिस्टंटली करा. तुम्ही पहिलीपासून 10वी करता, 10वी नंतर कॉलेज करता, कॉलेजनंतर डिग्री करता, 15 वर्ष तुम्ही देता तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला 20-30 हजाराची नोकरी लागते सुरुवातीला. मग इकडे तुम्ही जर 3च वर्ष देता त्यातनं तुम्ही एक्सपेक्ट करताय तर ही चुकीची गोष्ट आहे. तर ती पण तेवढीच एक साधन आहे, त्यालाही तेवढाच काळ देणं गरजेचं आहे, तेवढ्यात कन्सिस्टंटली देणं गरजेचं आहे. तुम्ही कन्सिस्टंटली जर केलं तर नक्कीच ह्यात यश आहे. त्यामुळे कुठेही घाबरू नये जस्ट बिकॉज अनस्टेबल फील्ड आहे किंवा ह्यातनं पैसा नाही मिळत किंवा ह्यातनं पुढे काही नाही आहे, याची शेल्फ लाईफ कमी आहे, काहीच वर्ष जोपर्यंत तुम्ही चांगले दिसताय, चांगलं वाचते तोपर्यंत आहे, असं काहीही नाही आहे. ज्याला काम आहे त्याला कायम काम आहे आणि ज्याला काम नाही आहे त्याला कधीच काम नसणार आहे. फक्त तुमची कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे. मेहनत घ्या आणि कन्सिस्टंटली. सागर मला एक प्रश्न विचारायचा वाटेल की जसं म्हटलं की इंडस्ट्रीमध्ये आज एक रॉक बँडने काम करणं सो काय डिफिकल्ट
डिफिकल्टी, काय चॅलेंजेस होते, किंवा जो नवीन ग्रुप, जो वर्ग आज बघतोय की आम्ही सुद्धा एखादा रॉक बँड करावा किंवा या क्षेत्रामध्ये यावं, तर काय चॅलेंजेस किंवा काय प्रिपेअर होऊन त्यांनी यायला हवं किंवा काय अपेक्षा असेल? चॅलेंजेस म्हणण्यापेक्षा गंमत अशी आहे की आपल्याकडे रेग्युलर कॉन्सर्ट शोजचे व्हेन्यूज कमी असतात, कारण आपल्याकडे रेग्युलर कॉन्सर्ट्स फार कमी होतात. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठे म्युझिक वाजवलं जातं ते क्लब्समध्ये वाजवलं जातं, कारण तिकडे रेग्युलर वीकेंड्स असतं. गंमत अशी आहे की अजूनही कुठचाही क्लब मराठी रॉक बँडला तेवढा ओपन माइंडने ॲक्सेप्ट करू शकत नाही आहे, कारण त्यांनाही त्यांच्या सेल्स, शेवटी फिगर्स आहे, त्यांना त्यांच्या सेल्सची भीती आहे. आज क्रिटिक्ससारखा आर्टिस्ट आहे की जो मराठी गाणी हाऊसमध्ये इन्कॉर्पोरेट करून लोकांना क्लब्समध्ये एंटरटेनमेंट देतं, जेणेकरून त्यांचे शोज फुल होत आहेत. मराठी वाजलंच पाहिजे हे जे त्यांचं टॅगलाईन आहे, त्यामुळे आज ॲक्च्युअल मराठी गाणी ऐकायला लोक येत आहेत. नवीन ऑडियन्स आहे जो डेव्हलप होतो आहे. आम्हीसुद्धा म्हणजे 15-16 वर्षानंतर आता क्लब्समध्ये शो करायला सुरुवात केली, कारण आम्हाला कुठेतरी वाटतं की मराठी गाणी लोकांपर्यंत ह्या माध्यमातून पोचली पाहिजेत असं आहे. तर इमॅजिन करतो की सर्वात जास्त मराठी ऑडियन्स कुठे नाचतो, तर एक तर गणपती विसर्जनाला नाचतो किंवा हळदीला नाचतो, मनापासून नाचतो. तर तसाच एखादा एक्सपिरियन्स जर क्लबमध्ये जनरेट केला तर आम्ही त्या प्रकारची कॉन्सेप्ट आजकाल क्लबमध्ये करतो की लोकांना एक म्हणतो ना हळद चालू आहे किंवा पार्टी चालू आहे, मजा चालू आहे, मराठी म्हणतो ना एक त्याचा तो ठसकेदारपणा आहे तो देण्याचा आम्ही ओव्हरऑल क्लब्समध्ये आत्ता सुरुवात केली आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स यायला सुरुवात येतो आहे आत्ता अजून असं आहे. एक किस्सा मला आवडेल की प्रदीप सातारा गौरव पुरस्कारबद्दल सांगेल की कसा एक्सपिरियन्स होता आणि फर्स्ट टाइम सातारामध्ये शो करताना कसं वाटलं. नक्की नक्की. सातारा गौरव पुरस्कार आम्ही गेलो होतो 2018मध्ये, 2018मध्ये आम्ही गेलो. तर ते सगळं शो एकदम बुक होता, आम्ही निघालो इकडनं. पण तिकडे जेव्हा आम्ही गेलो आणि स्टेजवरती पोचलो, तिकडे एक प्रॉब्लेम असं झाला की आम्ही जे टेकमध्ये ड्रम किट मागवली होती ती ड्रम किट आलीच नव्हती. त्यांनी काहीतरी वेगळंच काहीतरी स्टेजवरती ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की या किटवरती आम्ही शो परफॉर्म कसं करायचं. तर मी तेव्हा सागरला बोललो की कसं होतं, हे पॉसिबलही नाही आहे. तर आम्ही त्या ऑर्गनायझरला नंतर सांगितलं की नाही बाबा असं नाही होऊ शकत, आपल्याला काहीतरी अरेंज करावं लागेल. तर संध्याकाळी 7 वाजता शो होता, ड्रम किट 8 वाजता स्टेजवरती आला. त्याच्यानंतर आम्ही ते शो कंटिन्यू केला पुढे. तर ठीक आहे, टाईम टू टाईममध्ये ते सगळं मॅनेज झालं. पण पुण्यावरनं ड्रम किट खास सातारापर्यंत मागवलं आम्ही की तिकडनं पूर्ण सामान येत आहे. 7चा शो 8ला सुरू केला आम्ही स्टेजवर. त्याच्यानंतर पूर्ण शो एकदम चांगला गेला. 15,000 ऑडियन्स, 12 ते 15,000 लोक होते तिकडे. ते खूप चांगला शो झाला. पण ते तुला म्हणणं की एक चांगला शोचा आउटपुट चांगला हे द्यायला ना सगळं सामान वगैरे सगळं ऑनस्टेज व्यवस्थित पाहिजे, तेव्हा एक बँड चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. तर ही एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. सागर, मला विचारायचं वाटतं की मोक्ष ह्या रॉक बँडला म्हणजे किती अचीवमेंट्स त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत आणि किती अवॉर्ड्स, काय पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत? ठीक आहे, पहिली गोष्ट आपण म्हणजे सर्वात जास्त आठवण्यासारखी आहे ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया, जो एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, त्याची 100वी ॲनिव्हर्सरी होती. तर तेव्हा खास फिलिप्सने गेटवे ऑफ इंडियाला डायनामिक लाईटिंग करण्याचा प्रस्ताव मांडलेला. त्याच्या आधी गेटवेला कधीच लाईटिंग नव्हतं, रेग्युलर जे आपले येलो लाईट्स होते ते होते. तर डायनामिक लाईटिंग अनव्हील करण्यासाठी काहीतरी कल्चरल सेरेमनी असावी म्हणून MTDCनी खास मोक्षला सिलेक्ट केलेलं. म्हणजे आम्ही ती अख्खी कल्चरल सेरेमनी आम्ही होस्ट केलेली. पहिल्यांदा असं झालं की पहिल्यांदा म्हणतो आपण की रॉक बँड म्हणजे एखाद्या मराठी रॉक बँडच्या भजनवरती हिपहॉप डान्स झाला होता लाईव्ह, किंवा एक तांडव नृत्य म्हणजे आमचं गाणं आहे तांडव, त्याच्यावरती भरतनाट्यम आणि कथ्थक आदिती भागवतनी एकत्र केलं होतं. ढोलपथक होता, महाराजांचं एक गाणं आहे आमचं, त्याच्यावरती ढोलपथक आम्ही लाईव्ह घेतलेलं. आणि असं आहे की नॅशनल अँथम झाल्यानंतर प्रोटोकॉलनुसार गव्हर्नर असतात त्यांनी व्हेन्यू सोडून जायचं असतं, कारण नॅशनल अँथम झालं तर त्यांच्या लीव्ह कॉल असतो. पण आमचं म्युझिक ऐकून ते नॅशनल अँथम झाल्यानंतर प्रोटोकॉल मोडून बसून त्यांनी अख्खा शो बघितला. आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांच्या हस्ते आमचं अल्बमचं अनव्हीलिंग झालेलं तेव्हा. तर ही खूप आठवणीतली गोष्ट की एवढ्या मोठ्या हेरिटेज साईटवरती आम्हाला एवढ्या मोठ्या व्हेन्यूसमोर एवढ्या मोठ्या कल्चरल सेरेमनीला वाजवायची संधी मिळाली. तर ही दुसऱ्या कुठच्याच बँडला मिळालेली नाही आहे. कुठच्याच बँडचा अल्बम एखाद्या गव्हर्नराच्या हस्ते झालेला नाही अनव्हील. तर तो मान आम्हाला मिळाला हे मराठी रॉक ह्या जॉनरमुळेच मिळू शकला, अदरवाईज नाही. कॉपीराईटच्या बाबतीत मी स्वतः एक सांगेन, माझं कारण म्हणणं असं आहे की मोक्ष हा जगातला पहिला मराठी रॉक बँड आहे, पण दुसरा मराठी रॉक बँड अजूनही एक्झिस्ट करत नाही. मराठी रॉक बँडचं कल्चर अजूनही तेवढं रुजलेलं नाही आहे आपल्यामध्ये, जे रुजणं गरजेचं आहे. भरपूर मुलं आहेत ज्यांना रॉक म्युझिकची आवड आहे.
आमच्या बाबतीत म्हणजे मला अभिमान वाटेल आमचं गाणं कोणी वाजवलं तर. कॉपीराईट्सचं घेणं देणंच नाही. आणि असे काही बँड्स आहेत की आमचीच गाणी वाजवत आहेत, जे लाईव्ह शोज करत आहेत, काहीच हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. कारण त्याशिवाय त्यांना प्रोत्साहन कुठून मिळणार. नवीन आर्टिस्ट जन्माला झाले पाहिजेत, त्याचं म्हणतो ना आपण एक कम्प्लिटली मूवमेंट तयार झाली पाहिजे, त्याचं एक वलय निर्माण झालं पाहिजे. एका आर्टिस्टने ते कधीच होणार नाही आहे, तर त्याला तेवढा जनसमुदाय जोडला गेला पाहिजे. तर मला असं वाटतं की लोकांनी कॉपीराईट्स हा शेवटी विषय कुठे येतो, जेव्हा ॲक्च्युअली कुठेतरी मॉनिटरी बेनिफिट्सवर लोक भांडत आहेत, पण इकडे आपला कॉज किंवा आपला हेतू पैशाचा नाही आहे, आपला हेतू संगीताचा आहे. अशा ह्याच्यात जेवढ्या लोकांना म्हणजे आपली गाणी म्हणजे मोक्षाची गाणी त्यांनी वाजवावीत, आनंदाने वाजवावीत, आम्हाला टॅग करा, आम्ही तुमची गाणी शेअर करू, पण तुम्ही करा. आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही करा, तुम्हाला आवडतं हे नक्की करा. आम्हाला रादर बघायला आवडेल की अजून किती आर्टिस्ट महाराष्ट्रातनं किंवा जगभरातनं बाहेर पडतात. खूपच सुंदर. किती प्रेक्षक किंवा प्रेक्षकांकडनं काय अपेक्षा असते एक आर्टिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही परफॉर्म करता किंवा मोक्षासाठी तुम्ही जेव्हा एक रॉक बँडसाठी काम करता, तेव्हा एक आर्टिस्ट म्हणून प्रेक्षकांकडनं काय अपेक्षा असते? सर्वात मेन म्हणजे आम्हाला ऑनेस्ट फीडबॅक हा खूप आवडतो. कारण म्हणतो ना बरेचसे लोक असतात की जे खोट्या बबलमध्ये तुम्हाला ठेवतात, मस्त आहे मस्त आहे, छान आहे छान आहे छान आहे, त्याच्याने तुमची ग्रोथ कधीच होणार नाही. तर आम्हाला म्हणजे आमचं ओव्हरऑल आमचा फॅन बेस नाही, आमचं फॅमिली आहे, आमचे ते फॅमिली मेंबर्स असल्यासारखे. तर आम्ही हक्काने विचारतो कसा वाटला शो, काही प्रॉब्लेम होता, काही चुकलं का, नवीन काही हवं आहे का, आणि त्या फीडबॅकला घेऊन आम्ही त्याच्यावर काम करतो. नवीन गाण्याचा विचार असेल, त्यांना वाटत असेल की अशा प्रकारची गाणी असावीत. असं आता एक गंमत सांगतो की दिवाळी पहाटचा इव्हेंट होता डोंबिवलीला, फडके रोडला. तर फडके रोडसारख्या ठिकाणी गणेश मंदिराच्या इकडनं सरळ रस्ता ब्लॉक करून पूर्ण ऑडियन्स असतात. आणि नॉर्मली यूथ ऑडियन्स आमची गंमत अशी की फक्त यूथ ऑडियन्स कनेक्ट नाही होत, तर आपले जे आईवडिलांच्या वयाचे ऑडियन्स आहेत म्हणजे 40s 50sवाले ते पण कनेक्ट होतात, त्यांनाही आवडतं. बिकॉज कल्चरली आम्ही तेवढं म्युझिक काय म्हणतो त्यात दर्जाचा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून त्यांनाही ती मजा मिळावी. तर एक 80 वर्षाच्या आजी समोर बसलेल्या पूर्ण शो त्यांनी अटेंड केला आणि त्याच्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला आम्हाला आणि ते बोलले की एखादा पोवाडा असेल तर चांगलं वाटेल. चांगली गोष्ट आहे, आम्हाला आवडलं की अरे रॉकमध्ये पोवाडा केला पाहिजे. मग आम्ही त्याच्यानंतर त्याच्यावर काम केलं. तर तसं आम्ही पोवाडाही घेतो रॉकचा, असं आहे. तर म्हणजे ह्यातनं काय म्हणतो की कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला, त्याच्यावर काम करून आम्हाला काहीतरी चांगलं प्रोडक्टिव्ह आउटपुट देता आलं. खूपच सुंदर. मला सगळ्यांना विचारायचं वाटेल की तुमचा एक आवडता परफॉर्मन्स, म्हणजे आपण आतापर्यंत तुम्ही खूप परफॉर्मन्स दिलेले आहेत, पण एखादा पोवाडा म्हणा, जसं सागर म्हणाला, किंवा एखादा अभंग तुम्हाला भावलेला तुमचं स्वतःचा फेवरेट असा परफॉर्मन्स कोणता आहे? सुरुवात करूया आपण तुझ्यापासून. सो रिसेंटली आता परफॉर्मन्स अजून ते गेला होतं दादर फेस्टिवल शिवाजी शिवाजी दादर प्लीज. तर मग तिथे जो परफॉर्मन्स आम्ही केला होता, लाईक एनर्जी वाईज जी होती तिथली, तर माझ्या मते मला खूप तिथे मजा आली होती करायला. बिकॉज लाईक किती वाजता होता आपण शो चालू केला होता? इव्हनिंगला. इव्हनिंगला लाईक अराउंड 8 किंवा 9 समथिंग आम्ही तो शो चालू केला होता. आणि त्यानंतर मग जी एनर्जी वाईब्स होती सर्वांच्या बद्दल आणि जी प्रेक्षकांनी जी साथ दिली होती, तर मजा आली. त्याच्यामध्ये अभंग घेतले होते की हां, येस मराठी अभंग वगैरे घेतले होते, डान्स नंबर, मराठी नंबर. तुझा फेवरेट अभंग कोणता आहे? आता आम्ही रिसेंटली मोक्षात आमचं भजन म्हणून आणि घे वरारी आमचं एक पर्सनल आहे. सो दॅट्स आपल्याकडे ठाण्यात राममारुती रोडला दिघे साहेबांची देवी बसते. तर अतिशय सुबक मूर्त आणि खूप सुरेख सुंदर, म्हणजे इतके सात्विक भाव त्या देवीमध्ये आहेत. तर म्हणजे कसं आहे की ठाण्यात तिथे लोकांना प्रत्येकाला येणं कठीण जातं, त्यामुळे ते जे कलाकार आहेत, मूर्तिकार आहेत, असे ते फक्त 3च मूर्ती बनवतात. त्यातली एक मूर्त ह्यावर्षी पहिल्यांदा ठाण्यात घोडबंदर रोडला त्याची स्थापना करण्यात आलेली आणि त्या स्थापनेच्यासाठी खास आम्हाला परफॉर्मन्स होता आमचा. म्हणजे आमचं भाग्य असं की सेम म्हणजे म्हणणं जे हात आज राममारुती म्हणजे ठाण्यातली दिघे साहेबांची देवी जी बनवतात त्याच हाताने सेम मूर्त बनवली आणि त्या देवीच्या जिकडे देवीचा स्टेज आहे त्याच्या बाजूच्या स्टेजवर आम्हाला वाजवायला मिळते, इकडे देवी बाजूला. हा मला वाटतं म्हणजे हा मान कोणालाच मिळाला असेल, कारण आपण बघाल तर तिकडे ठाण्यातल्या देवीला सुद्धा कोणालाही तिकडे परफॉर्मन्स अलाउड नाही, फक्त जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. आम्हाला त्यांच्या देवीच्या खास बाजूला राहून अख्खा शो वाजवायला मिळाला. कम्प्लीट आम्ही स्पिरिच्युअल जी गाणी होती किंवा जी सात्विक गाणी होती, थोडीशी रॉकमध्ये लोकांना एक एंटरटेनमेंट आणि एक थोडीशी सात्विकता देण्याचा प्रयत्न केला. पण ओव्हरऑल त्या शोची एनर्जी इतकी चांगली होती की आम्हाला खूप बरं वाटलं की आम्ही देवी आईच्या म्हणतो ना आशीर्वादाखाली आहोत आणि नंतर आम्हाला त्यांचं दर्शन घ्यायला मिळालं आणि खूप चांगलं वाटलं.
तुझं एखादं फेवरेट अभंग किंवा पोवाडा किंवा असं गाणं की जे तुला खूप आवडतं? ॲक्च्युली कसं आहे की आज मराठी भाषा दिन आहे, तर सुरेश भटांनी लिहिलेलं लाभले आम्हाचं भाग्य जे गाणं आहे, तर त्याची जी अरेंजमेंट आहे, त्याचं कंपोजिशन आहे, ते आम्ही जे केलेलं आहे ते मला स्वतःला ऐकायला खूप जास्त आवडतं. कारण त्यांनी जे एवढं म्हणजे आमचं नशीब आहे की ते लिरिक्स आज आमच्या नशिबी आले आणि आम्हाला त्याच्यावरती काम करायला मिळालं. आता एवढ्या अजरामर शब्दांवर काम करायला मिळणंसुद्धा भाग्य असतं, तर त्यामुळे ते मला खूप आवडतं. जेडी, तुमचं असं कुठलं एक फेवरेट गाणं किंवा अभंग आहे जो तुम्ही परफॉर्म केलं आहे? मेरा फेवरेट गाना डेफिनेटली गे बरारी होगा, हमारा ओरिजिनल कंपोजिशन. एंड एवरी परफॉर्मेंस फॉर मी इज़ वेरी मेमोरेबल, बट मेरा सबसे फेवरेट परफॉर्मेंस होगा गेटवे ऑफ इंडिया का. इट्स अ वेरी प्रेस्टिजियस प्लेस एंड द होल वाइब एंड द अरेंजमेंट ऑफ द प्रोग्राम वॉज वेरी ब्युटिफुल. रुपेश? सेम सॉन्ग माझा आवडता सॉन्ग आहे तो घे बरारी. पहिले मी जेव्हा बँडमध्ये आलेलो तेव्हा गाणं वाजवलं, मला खूप असं बोरिंग टाईप वाटत होतं. अरे गाणं खूप चांगलं आहे पण बोर होते. तुमचं सगळ्यांचं मला तर एक्साइटमेंट वाटते की मला असं ते गाणं ऐकायचं. पण नंतर जेव्हा मी लिरिक्स पूर्ण गाणं ऐकलं, मी अर्धा गाणं ऐकलेला आणि मला दादा बोलले गाणं ऐकून या, आपल्याला जॅमिंग करायचं. मी बोललो ओके गाणं ऐकून येतो. मी थोडंसंच गाणं ऐकलं. आता न्यू कल्चरमध्ये जे गाणे ऐकतो ते गाणे आपले या मराठी कल्चरमध्ये ते मॅच नाही होत त्या गोष्टी, पण ते मी ऐकलं गाणं. ऐकल्यानंतर आलो जॅमिंग, पण दादा बोलले अरे गाणं ऐकलंच काय, मस्त ऐकलं मी गाणं, ऐकून आलो पूर्ण करून. मग गाणं वाजवायला घेतला, मग थोडंसं पार्ट आला आणि थोडंसं पार्ट आलं म्हणून मला वाटलं काहीतरी अरे काय बोर करतो. पण जेव्हा वर्स आला, जेव्हा तो अंतरा आला, अंतरानंतर जे एंडिंग आली त्याची, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही आयुष्यात थकता, तुम्ही झगडता, सर्व माणसं लढतात. जे म्युझिशियन आहेत, आपण पण काम करतो, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात सर्वजण, कुठल्याही गोष्टीत आपण कुठल्याही गोष्टीत काम करतो, ते सर्वजण झगडतात, स्वतःचे झगडतात, कोण दुसऱ्याचे झगडतो, कोण बाकी गोष्टी, सर्व प्रॉब्लेम्स होतात. पण प्रॉब्लेम सोडून तुम्ही एक एम ठेवा, त्याच्यासाठी तुम्ही वळा. यात घे बरारीचा अर्थच आहे, ते मिनिंगच आहे की तुम्ही पुढे जा, वरती जा. तर त्या मराठी मला खूप आवडतं सॉन्गमध्ये. माझं एकदम फेवरेट सॉन्ग मोक्षचं ओरिजिनल सॉन्ग आहे भजन, आणि ते सगळ्यात जास्त मला ते सातारा गौरव पुरस्कारला आम्ही जेव्हा ते शो वाजवलं ते खूप चांगलं वाटलं होतं. कारण श्री उदयनराजे भोसले साहेब त्या एका सॉन्गनंतर स्वतः वरती येऊन आम्हाला सगळ्यांना भेटले होते, कारण त्यांना पण खूप जास्त आवडलं होतं. आणि ते मोमेंट आमच्यासाठी खूप मोठं होतं, कारण की साहेब येऊन आपल्याला स्टेजवरती भेटणं, त्याच्यात ते 12-15 हजार लोक आमच्यासमोर जे बसले त्या लोकांनी सगळ्यांनी एन्जॉय केलं. तर माझ्यासाठी तर तो सगळ्यात मेमोरेबल मोमेंट. सागर, तुला सगळे दादा म्हणतायत, म्हणजे खरंच एक ग्रुप बनवणं आणि दादा किती डिफिकल्ट आहे एक असा ग्रुप तयार करायचा, तो तसा टिकवायचा. कारण आपल्या मित्रांमध्ये घरामध्ये सुद्धा भांडणं चालतात, पण जेव्हा आपण एखादं बँड चालू करतो किंवा एखादं आपण काहीतरी सुरुवात ज्याची करतो आणि तेव्हा ग्रुपने एकत्रितपणे पुढे जाणं आणि त्याला यशापर्यंत नेणं, तर काय सांगशील ह्या सगळ्याबद्दल? म्हणजे म्हणतो ना, अनफॉर्च्युनेटली मला लहान भाऊ नाही आहे, पण बँडच्यामुळे मला सगळी भावंडं मिळाली, तर ह्याचं मला खूप भाग्य वाटतं. आणि दादा मला म्हणतात कारण वय जास्त असल्यामुळे, अदरवाईज आम्ही सगळे नाही. मी गंमत सांगतोय, म्हणजे आम्ही सर्व आहोत ना, तर वेगवेगळ्या असे रागी टाईप आहोत. कोणाला पटकन गोष्टी समजत नाही, नाहीतर कोण जेव्हा कंपोजिशन करायला बसतो तर नाही मला आवडत नाही, मग जिमी सर अचानक अरे नाही ब्रो नाही करता. तर आम्ही सर्वजण शांत बसतो, हा बोलतो नाही असा ड्रम वाजला पाहिजे. पण मेन पार्ट आहे तो लीडरचा, तो आहे दादा. दादा काय करतो, एक काम करूया, जिमी तुम बोलो तुमको क्या है. हे बघा इम्पॉर्टंट असतं की जेव्हा तुम्ही बँड फॉर्म करता, सर्व गोष्टी फॉर्म करता, तिथे एक चालवणारा माणूस असतो, ते आमचे माणूस आहेत चालवणार. म्हणजे कोणालाही न दुखवता तुम्ही कसा बोलू शकता, एक व्यक्ती कसा बोलू शकतो की मला पण दुःख नाही होणार, याला पण दुःख नाही होणार, त्याला पण दुःख, पण ती व्यक्ती कोणालाही न दुखवता ते समजून सांगणारी एक व्यक्ती आहे. म्हणजे खरंच खूप कौतुकाचे शब्द आहेत. काय सांगशील सगळ्यांबद्दल, म्हणजे असे वेगवेगळे रंग छटा असतात, तसे ह्यांच्याबद्दल काय सांगशील? खूप कारण ना मला गंमत अशी वाटते की सगळ्यांचं ना कल्चरल बॅकग्राऊंड फार वेगळं आहे, पण म्हणजे म्हणतो ना की मराठी भाषेची इतकी गंमत आहे की त्यांना मराठी भाषेची असलेली ओढ, म्हणजे अमराठी बोलणं अतिशय चुकीचं ठरेल, कारण ते सगळे महाराष्ट्रीयन आहेत. सो ते अमराठी नाही आहेत, ते महाराष्ट्रीयन आहेत सगळे, पण त्यांचं कल्चरल बॅकग्राऊंड वेगळं असूनसुद्धा मराठी भाषेची असलेली ओढ जी आहे त्यांची ती इतकी सुंदर आहे की त्याच्यामुळे आम्ही जेव्हा गाणं बनवतो किंवा मराठी गाणं एकत्र मिळून बनवतो, आम्ही हिंदी पण बनवतो, सगळ्या प्रकारची गाणी बनवतो,
पण मराठी गाणं बनवताना जास्त एक क्लोजनेस वाटतो, एक जास्त म्हणतो ना घरी बसून आपण काहीतरी चांगलं करतोय एक फॅमिली म्हणून, तो ती जबाबदारी पण जाणवते आणि त्याचा एक आनंद पण मिळतो. तर ते सगळे कलर्स एकत्र इतके चांगले ब्लेंड झालेले आहेत ना की म्हणजे असं म्हणतो ना आम्हाला अभिमान आहे की आम्ही अशा म्हणजे महाराष्ट्रात आमचा जन्म झाला आहे की जिकडे छत्रपती शिवाजी महाराजपासून सुरेश भटांपर्यंत आणि चांगले जिकडे संतही होऊन गेले, जिकडे कवीही होऊन गेले, जिकडे म्हणतो ना चांगले नेतेही होऊन गेले, जिकडे चांगले राजेही होऊन गेले आणि ह्या सगळ्यांचं थोडं 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 आमच्या कुठेतरी आमच्या मनात भिनलेलं आहे आणि तेच आम्ही लोकांसमोर द्यायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं प्रत्येकाचे वेगवेगळे इनपुट्स येतात आणि त्या बॅकग्राऊंडचे इनपुट्स आल्यामुळे एक असा कलर येतो, एक असा फ्लेवर येतो की जो आज दुसऱ्या कुठच्याही आर्टिस्टला देताच आला नाही आहे. ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की आज आम्ही काहीतरी असं देतो आहे जे दुसऱ्या कुठच्याच आर्टिस्टला जमत नाही आहे. तर आम्हाला खूप छान वाटतं आहे. निश्चित दुसरे आर्टिस्टसुद्धा यावेत, आम्हाला आवडेल वेगवेगळ्या लोकांबरोबर कोलॅब करायला, भरपूर सगळं आवडेल, पण काहीतरी युनिक आहे जे आमच्याकडनं घडतात त्याचं खूप. आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेला आहे, काय सांगशील रेकॉर्डबद्दल, पुरस्काराबद्दल? मिळालं आहे म्हणण्यापेक्षा म्हणतो ना आमच्याकडनं घडवून गेलेलं आहे, आम्ही स्वतः त्याच्यात काहीच केलेलं नाही आहे. ॲक्च्युली महाराष्ट्र शासनाचा रोड सेफ्टी वीक असतो, तर त्या निमित्ताने त्यांना एक रॅली कंडक्ट करायची होती. निमित्त आम्ही ठरलो आणि BKC पासून SRPF ग्राउंडपर्यंत बायकर्स ऑल ओव्हर इंडिया, भारतातनं सगळ्या बायकर्सना इन्व्हाइट केलेलं. त्याच्यासाठी ती रोड सेफ्टीची रॅली कंडक्ट केलेली. टोटल 8,733 बायकर्सनी त्या रॅलीमध्ये सहभाग घेऊन भारतभरातनं आपला शो SRPFला सुरू केला. मग तिकडे ते सगळे आले आणि तिकडे त्यांनी आपला शो अटेंड केला आणि रोड सेफ्टीविषयी बरीचशी जनजागृती करण्यात आली. त्याचा तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता. गंमत अशी की तेव्हा भारतातून आलेले सगळे बायकर्स वेगवेगळ्या प्रांतातून आलेले होते, तरी त्यांनी मराठी शो एन्जॉय केला आणि खूप चांगल्या म्हणजे आठवणी त्यांच्याबरोबर जोडलेल्या, जेणेकरून अजूनही ते आमच्या टचमध्ये आहेत. म्हणजे गंमत अशी की त्याच्यानंतर आम्हाला बिहारमधले जे CM आहेत नितीश कुमारजी आधीचे, आत्ता ते नाही आहेत, तर त्यांच्यासाठी खास भारतातलं सर्वात मोठं ऑडिटोरियम आहे बापू सभागृह म्हणून, 5,600 सीट्सचं असलेलं. त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे आपल्याकडे जसं MSCB आहे तसं त्यांच्याकडे BHP-SCL आहे, त्यांच्याकडचं इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, तिकडच्या लोकांसाठी आम्हाला परफॉर्म करायला मिळालं. आणि त्याच्यात गंमत आम्ही अशी केली की आमचा वोकलिस्ट होतात, आम्ही त्यांना सांगितलं की तुमचे 40 लोक आम्हाला द्या ज्यांना गाता येतं. मग त्याच्यात आम्ही राईट फ्रॉम क्लास 4 जे वर्कर्स आहेत, जे सेवक आहेत, जे हॉस्पिटॅलिटी किंवा म्हणतो ना हाऊसकीपिंग डिपार्टमेंटचे आहेत, तिथून ते डायरेक्टर संचालकपर्यंत अशा सगळ्या पदातल्या लोकांना एकत्र केलं. अशा 40 लोकांना आम्ही वोकलिस्ट म्हणून समोर ठेवलं की जेणेकरून तुमचा इव्हेंट आहे, तुम्ही दिसला पाहिजे, तुमचा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे. ते गात होते आणि आम्ही वाजवत होतो. अशा प्रकारचा तो आम्ही शो केलेला खास CM नितीश कुमारसाठी. तर पहिल्यांदा आपण जसं म्हणतो म्हणजे म्हणतो ना की पॉलिटिकली अजेंडा वापरला जातो की परप्रांतीय लोक महाराष्ट्रात येतात, आपल्या जागा घेतात, आपली नोकरी घेते, असं काही नाही आहे. आज एक मराठी बँड बिहारमध्ये जाऊन लोकांना एंटरटेन करून येतोय, तर ह्यासारखं म्हणतो ना दुसरी भारतीय गोष्ट कुठचीच असू शकत नाही. खरंच खूप सुंदर आहे. एक शेवटचा प्रश्न घेईन की थँक्यू कोणाला म्हणावं असं वाटेल आणि पुढचे प्लॅन्स किंवा तुमचे पुढचे शोज काय आहेत आणि काय विजन आहे आता पुढचं? थँक्यू महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही नक्की म्हणू, कारण इतकं प्रेम त्यांनी दिलेलं आहे, इतकं प्रेम दिलेलं आहे. मला अजूनही बारामतीची गोष्ट आठवते. बारामतीमध्ये रॉक बँड कधीच झाला नव्हता. फर्स्ट टाईम आम्ही परफॉर्म केलं लेट्स मेक चेंज फाउंडेशनसाठी. तर तिकडे परफॉर्म केल्यानंतर लोकांना इतकं आवडलं. तर तेव्हा ॲक्च्युली स्मार्टफोन्स ही कॉन्सेप्ट नव्हती. तर नॉर्मल फोनमध्ये जो ऑडिओ रेकॉर्डर असतो त्यांनी ती गाणी तेव्हा रेकॉर्ड केलेली आणि ती लोकं म्हणजे त्याच्यानंतर आम्ही सलग 3 वर्ष तिकडे वाजवलं बारामतीमध्ये. त्याच्यानंतर तिकडे यूथ फेस्टिवल सुरू झालं ॲक्च्युली, की जिकडे बारामतीमध्ये फर्स्ट टाईम यूथ फेस्टिवल असं झालं की 10,000 एंट्री झाल्या ऑल ओव्हर महाराष्ट्र. त्यांनी कम्प्लिटली पॅन महाराष्ट्र एक यूथ फेस्टिवल कंडक्ट केलं. तर जेव्हा आम्ही 3rd टाईम प्ले केलं ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटमध्ये, तर तेव्हा मला इतकं बरं वाटलं की तेव्हा पहिल्या शोचा ऑडियन्स येऊन आम्हाला मोबाईलवर गाणं ऐकवत होता की तेव्हाचं रेकॉर्ड केलेलं गाणं आहे जे आम्ही अजूनही ऐकतो. तर हे जनतेचं प्रेम आहे, दुसरं काही नाही. त्याच्यामुळेच ह्या गोष्टी घडू शकतात. ते म्हणतो ना की तुम्ही कितीही मेहनत घेतली तरी तुम्ही एक स्किल्ड आर्टिस्ट बनू शकता, बरोबर आहे. पण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला पंडित ही पदवी ते लोक देतात, बरोबर आहे. तो एक गायक असतो पण शेवटी पंडित कोणतं लोक जेव्हा बोलतात तेव्हा त्याचं पंडित होतं. तर आम्ही एक म्हणतो ना आम्ही म्युझिशियन आहोत पण आर्टिस्ट आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने बनवलेलं आहे. आम्ही अतिशय म्हणजे म्हणतो ना थँक्यू म्हणण्यापेक्षा नतमस्तक की तुमच्यामुळे आम्हाला कारण वेगवेगळं कार्य करायची एक संधी मिळते, प्रोत्साहन मिळते आणि तुमचं प्रेम असंच आमच्याबरोबर राहावं जेणेकरून आम्ही अजून नवीन गाणी देऊ शकतो.
पुढचे शोज काय आहेत, काय पुढचं vision आहे? आता पुढचं आमचं विजन असं आहे की आम्ही एक नवीन अल्बम, हिंदी अल्बम करत आहोत. महाराजांचा जो अल्बम आहे तो आम्हाला एका वेगळ्या शोच्या स्वरूपात द छत्रपती एक्सपिरियन्स हा कम्प्लिटली एक काय म्हणतो ग्लोबल शो असणार आहे की ज्याच्यात महाराजांविषयीची जनजागृती फक्त भारतातल्या लोकांना नाही तर जगातल्या सगळ्या ऑडियन्सला समजावी कशी, त्यांच्यापर्यंत कसं पोचावं की महाराज होते कसे, त्यांचं कार्य काय, त्यांनी एवढं चांगल्या गोष्टी केल्या तर त्या ग्लोबली लोकांपर्यंत पोचाव्या अशा प्रकारचा हा शो डिझाईन केलेला आहे द छत्रपती एक्सपिरियन्स. तो लवकरच तुमच्यासमोर येईलच. आणि हिंदी खास, कारण भारतात नॅशनल ऑडियन्स आणि आपली हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदीमध्ये आम्हाला काही करायची इच्छा आहे जेणेकरून भारतातले असे कानाकोपऱ्या की जिकडे आत्तापर्यंत बॉलिवूडही पोचू शकलेलं नाही, जसं नॉर्थ ईस्टर्न पार्ट आहे सपोज किंवा सदर्न पार्ट आहेत की जिकडे बॉलिवूड अजून तेवढं नाही पोचते किंवा हिंदी तेवढं नाही आहे, तिकडे सुद्धा लोकांपर्यंत आपल्याला हिंदीचं जनजागृती जेवढी करता येईल, आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवता येईल अशा पद्धतीने आम्ही हिंदी गाण्यांवर सुद्धा काम करतो. आणि आता काही शोज होणार आहे तुमचे मोक्षाचे? आता आम्ही ॲक्च्युली शोज म्हणजे आमचा पुढचा जो शो असणार आहे तो शिवजयंतीचा असणार आहे, नवी मुंबईलाच असणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही सध्या क्लब शोजमध्ये एक मराठी कॉन्सेप्ट जी रुजवत आहोत तर ती चालू आहे. तर ह्या 23 फेब्रुवारीला मालाडला आमचा शो असणार आहे, तो क्लब्समध्ये असणार आहे. दोन्ही प्रकारे आम्ही एक्सपेरिमेंट करत आहोत आणि गाण्यांचं रेकॉर्डिंग साईड बाय साईड सुरू आहे. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून.